नमस्कार, मी सुवर्ण डेली रूटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची आपली स्वामींची पूजा अशी आहे, पाहू शकता तुम्ही. होत आपण आळूच्या वड्या. मी काल हे आळूचे पानं असे घेतले होते, ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे कोमजलेले आहेत. पण ह्याला आता फ्रेश धुवून घेऊयात. आपण साफसफाई करून घेते मी आधी आणि देठ काढून घेते. मी आज आळूची वडे बनवणार आहे. इथे मी देठ काढून कापून घेते. आळूचे पानं खरखरतात खाताना, ते खरखरू नये यासाठी आपण कशा पाण्याने वडी पाहिजे ते सांगते मी. हे लाल देठ जांभळ्या कलरचे देठ असतात, हे पाहताय ना तुम्ही. हे असे देठ खरखरत नाही, हे गावरान म्हणले जातात. ह्यांना असे पानं खरखरत नाही. तर खरखरत असताना आळूचे पानं त्यासाठी मी थोडे सांगत आहे. देठ काढून घेते. कोणी देठाची भाजी पण करतं, आणि आता भाजी नाही बनवणार देठाची. आळूचे पानं शरीरासाठी छान असतात आणि तसंच देठ पण छान असतं. स्टोनसाठी खूप देठांचा उपयोग होतो. देठाची भाजी खाली तर स्टोन गाणं पडतो म्हणतात. फार कमी लोक असतील बरं का ज्यांना आळूची वडी आवडत नाही. असं प्रत्येक जणाला आळूची वडी आवडतेच. आणि आता उन्हाळा चालू होते म्हटल्यावर आळूची पानं खूप निघतात. उन्हाळ्यामध्ये आळूची पानं खूप असतात. उन्हाळ्यातला हा पहिला आळूच्या पाण्याचा बेत आहे आपला. आळूच्या पाण्याची गरगटी भाजी पण छान होते. नेक्स्ट टाइम एखाद्या वेळेस दाखवेन आळूच्या पाण्याची गरगटी भाजी. आणि शेतकरी लोक असले की भरपूर देऊन जातात पानं. आणि इथे पाहू शकता किती दिलेले आहेत. एवढे असे आळूचे पानं आहेत. आपल्याला याचं आता मस्त धुवून घ्यायचे त्याला पाण्याखाली. फवारणी केलेली असते, किडे वगैरे बसलेले असतात पाण्यावर, त्यामुळे दूध पुसून घ्यायचे पाणी. आळूच्या वडीसाठी वाटण लागणार आहे आपल्याला. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, लसूण घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आहेत. आणि मीठ टाकून हे सगळं मी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. बाकीची तयारी करेपर्यंत इकडं पाणी गरम करायला ठेवते मी शेगडीवर, कारण ह्याच्यावरतीच आपण उकडायला ठेवणार आहे वडी. वडीसाठी लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे बेसन. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं लसूण, मिरची, जिरे आणि मीठ घेतलेलं वाटण आहे. अंदाजे बेसन घेतलेले आहे मी. तर बेसन म्हणजे बेसन पीठ बरं का. कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर ह्या करता टाकायची की खायला पण टेस्टी लागतं कोथिंबीर टाकल्यानंतर ना, आणि कुरकुरीत पण लागतं. त्याच्यामुळे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. त्यानंतर इथं मी टाकणार आहे पांढरे तीळ टाकणार आहे. माझ्याकडे थोडेसे जे अवेलेबल आहे तेवढे मी ते टाकून घेते. त्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण काढलं होतं ते टाकणार आहे. इतकं असे टाकून घेते गोळा, कारण मिरची तिखट नाही आहे आणि वरून आपण काय ॲडिशनल तिखट टाकणार नाही आहे. मिरची वाटताना आपण मीठ वापरलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला वरून थोडंसंच वापरायचं आहे. वडी पिवळी दिसण्यासाठी मी इथं हळद वापरते. थोडीशी चिमटभर साखर टाकते मी इथे. आणि असा एक लिंबू मी त्यात पिळून घेते. कोणी कोणी चिंचेचं पाणी पण घालतं, चिंच पण वापरतं ह्याच्यात. मी इथं लिंबू वापरलेला आहे, लिंबू पण वापरू शकतो.
पडले त्याचे काढून घेतले. थोडंसं तेल टाकणार आहे ना, आणि हे सगळं मिश्रण आहे ना पाण्यामध्ये मळून घेते. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. इथं आपलं बेसन पीठ तयार आहे, सगळं घालून रेडी केलेलं आहे. इथं पिवळा कलर आलेला आहे मस्त, त्यामुळे वडी पण पिवळी दिसेल. आणि तेल टाकल्यामुळे वडीला तेल पण दिसणार आहेत आपल्या. चाळणीला मी तेल लावून घेतली आहे, कारण की हिला इथं ह्याच्यावरती आपल्याला वडी ठेवायची आहे. ही चाळणीला वडी चिटकू नये त्यासाठी मी तेल लावून घेतली. मी किचन वाट्यावरतीच वडी लावते, कारण की किचन वाटा माझा स्वच्छ आहे, साफ करून घेतलेला आहे. पुन्हा एकदम पाण्याने धुतलेला आहे. एक पान आपण सरळ लावून एक पान उलट लावून घेणार आहे. कुणाकुणाची पद्धत वेगळी असते, कुणाकुणाची पद्धत वेगळी असते लावायची. माझी अशी पद्धत आहे. जास्त घट्ट पण पीठ करायचं नाही, कारण की पीठ हाय राहतं आतमध्ये. मीडियम असं ठेवायचं. पाणी पण तिकडं गरम झालेलं आहे. चाळणीमध्ये आता हे वडी ठेवून देऊन उकडायला ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं. कुणी कुणी 2-3 पानं लावतं, कुणी 5-6 पानं लावतं. मी ते 5-6 पानं लावलेले आहेत एकदम, कारण वडीचे लेअर चांगले पडतात. आता ह्याला गुंडाळून घेते मी. स्लोली फोल्ड करायचे, कारण की आपण जे बेसन पीठ लावलेलं आहे ते बाहेर निघायला नको म्हणून. इथं अशी प्रकारची वडी तयार केली म्हणून चाळणीत ठेवून दिली. इथं आळू वडी आपली म्हणजे हे करून मिश्रण करून तयार झालेली आहे. आता पाणी गरम झालेलं, उकळी आली आहे त्याला, त्याच्यावर मी हे ठेवून देते 15 ते 20 मिनिटासाठी. आणि वरतून आहे ना झाकण ठेवून देणार आहे, की पटकन उकडेल. त्यामुळे वडी मस्तपैकी आपली शिजून तयार झालेली आहे. आता मी बंद करते शेगडी. आता थोडा वेळ थंड होऊन देते ह्याला, मग आपल्याला ह्याला फ्राय करायचं. वडी थंड झालेली आहे. इथं टाकून स्लाइस करून घेतले, पाहू शकता. इथं किती मस्त झाली. कढई तापायला ठेवली मी.
इथं स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत मी चाकूने. आणि इथं तेल गरम होत आहे. इथं आळूवडी आपली रेडी आहे. आळूवडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब